रिमझिम पावसात आपल्याला नेहमीच काही ना काही तळलेले पदार्थ खावेसे वाटतात. पण मग आजकाल आपण तब्येतीच्या काळजीमुळे हे पदार्थ खाणं टाळतो. त्याकरिताच आज मी तुमच्यासोबत पावसाळ्याची मजा घेण्याकरिता एक पौष्टिक पदार्थ शेअर करणार आहे. ते म्हणजे मिक्स कडधान्यांपासून अजिबात सोडा न वापरता कमी तेल पिणारा डाळवडा. रेसिपी अगदी साधी, सोपी, त्याहूनही जास्त पौष्टिक असल्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पौष्टिक कडधान्यांचा डाळवडा बनवण्याकरिता मी भरपूर सारे कडधान्य या ठिकाणी वापरणार आहे. हे आपल्याला भिजवून घ्यायचेत, त्यामुळे ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात. 1 वाटी मठ म्हणजेच मटकी, 1 वाटी मूग, 1 वाटी हरभरा, छोटीशी वाटी मी या ठिकाणी वापरली आहे, 1 वाटी हिरवा वाटाणा, 1 वाटी पांढरा वाटाणा किंवा याला पिवळा वाटाणा देखील म्हणू शकता, जो आपण रगडा पॅटीसकरिता वापरतो, 1 वाटी चवळी. यामधील जर एखाद दुसरं कडधान्य जर तुमच्याकडे नसेल, नाही वापरलं तरी देखील चालणार आहे, किंवा जर एखादं कडधान्य तुम्हाला आवडत नसेल, अवॉइड करत असाल, नाही घेतलं तरी देखील चालेल. आता हे पहिले स्वच्छ धुवून घेऊयात, कारण यांना कीड लागू नये म्हणून बऱ्याचशा पावडरींचा वापर केलेला असतो. तर बघा, हे मी स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घेतलेत. आता संपूर्ण कडधान्य बुडून बोटाचं 1 ते 2 पेर बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, कडधान्य लवकर भिजवायचे असेल तर कोमट पाण्याचा वापर करा. आता हे आपण रात्रभर किंवा कमीत कमी 4 तासांकरिता साईडला ठेवून देऊयात. तर बघा, साधारणतः 4 ते 5 तासांनंतर आपली कडधान्य अगदी व्यवस्थित भिजली गेली आहे. संपूर्ण पाणी यांनी शोषून घेतलं. कडधान्य भिजण्याकरिता पाणी हे थोडं जास्तच लागतं. अगदी व्यवस्थित भिजले गेले आहेत. दाबून बघितले की यांचे 2 भाग होत आहेत. बघा, या पद्धतीने इतपत हे व्यवस्थित भिजलेलं असावं, म्हणजे ते मिक्सरला व्यवस्थित दळलं जातं. आता हे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडंसं मोठ्याच आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलं, जेणेकरून पटकन दळलं जाईल. आता या भांड्यात जेवढं कडधान्य बसेल तेवढंच मी टाकतीये, आणि सोबतच यामध्ये अजिबात पाणी जाऊ द्यायचं नाही आहे, हे मात्र लक्षात ठेवा. याला टेस्ट छान येण्याकरिता काही साहित्य घालूयात. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धणे, 1 इंच आलं, 10 ते 15 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप. बडीशोप आणि धणे अवश्य घाला, यामुळे टेस्ट जास्त छान होईल. सोबतच वडे पचनाकरिता देखील हलके होतील. आता संपूर्ण साहित्य पाणी न टाकता थोडंसं जाडसर दळून घेऊयात. तर बघा, अति जास्त प्रमाणातही जाडसर ठेवलेलं नाही आहे. एखाद दुसरे घटकच थोडेफार जाड शिल्लक राहिले आहेत. बघा, या पद्धतीने बऱ्यापैकी मी हे थोडंसं बारीकच दळून घेतलंय, जेणेकरून यामध्ये छानशी बाइंडिंग देखील येईल. सेकंड बॅच देखील दळून घेतली. आता टाकूयात चवीनुसार मीठ, थोडेसे मिरच्यांचे काप, हे वडे मला थोडेसे तिखटच बनवायचे होते म्हणून, आणि थोडीशी कोथिंबीर. मिरच्यांचे काप घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. यांना छान अशी कुरकुरीत टेस्ट येण्याकरिता फक्त 1 चमचा तांदळाचं पीठ घालूयात. हे घालणं देखील पूर्णतः ऑप्शनल आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे संपूर्ण साहित्य एकजीव होतील. आपलं अशा स्वरूपाचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये टाकूयात 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, पण कांदा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. कांदा आपल्याला थोडासा मॅश करून घालायचा आहे, म्हणजे तो एकसारखा संपूर्ण भागांमध्ये मिक्स होईल. आता आपलं मिश्रण तयार झालंय, लगेचच वडे बनवायला घेऊयात. त्याकरता एका डिशमध्ये पाणी घेतलंय. थोडंसं पाणी हातांना लावून घ्यायचं, म्हणजे वडे हातांना चिकटत नाही. आता मिश्रणाचा लिंबा एवढ्या आकाराचा गोल गोळा घ्यायचा आहे. तो हातांवर थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा, आणि नंतर ज्या हाताला पाणी लावलंय त्या हातावर ठेवून थोडासा चपटा आकार देऊन मध्यभागी होल करून घ्यायचं. आपण ज्या पद्धतीने मेदूवडा बनवतो अगदी सेम आकार द्यायचा आहे. पण जर तुम्हाला असा आकार द्यायचा नसेल, नॉर्मली डाळवडा ज्या आकाराचा असतो, म्हणजेच पुरीसारखा, तसा बनवला तरी देखील चालेल. लगेचच तळायला सोडूयात. त्याकरिता तेल मी मध्यम करून घेतलेलं आहे. तेल हे जास्त थंडही नसावं आणि जास्त कडकडीत गरमही नसावं.
आता गॅसची फ्लेम मध्यम करूयात आणि पटापट वडे तयार करून सोडूयात. तर एका वेळेला साधारणतः 3 ते 4 वडे तुम्ही सोडू शकता, जेवढे कढईमध्ये मावेल तेवढेच. अति जास्त प्रमाणात वडे सोडू नका, कारण सुरुवातीच्याच बॅचमध्ये जर जास्त वडे सोडले ना तर तेलाचं टेम्परेचर डाऊन होतं आणि यामुळे हे वडे तेल जास्त पिऊ शकता. त्यामुळे अति जास्त प्रमाणातही एकाच वेळेला वडे सोडायचे नाहीये, फक्त 3 ते 4 वडे. आता हे वडे ना जोपर्यंत तेलावर तरंगायला लागत नाही तोपर्यंत अलटपलट करायचे नाही किंवा याला झारा देखील लावायचा नाही. ज्या वेळेला ते स्वतःहून तेलावर तरंगायला लागतील त्याच वेळेला अलटपलट करून दोनही साईडने खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे. या झाल्यात वडा तळतानाच्या खास टिप्स. जर अति कडकडीत तेलामध्ये हे वडे तळायला गेलं तर आतून ते कच्चे राहतात, फक्त वरवर शिजले जातात. त्यामुळे ते कुरकुरीत देखील बनत नाही. तर बघा, अगदी खमंग असे आपले डाळ वडे तयार करून झाले आहेत, तळून झाले आहेत. लगेचच तेलातून बाहेर काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने सेकंड बॅच देखील तळून घेऊयात. तर बघा, काही वेळानंतर आपले वडे आपोआपच तेलावर तरंगायला लागतात. यावरूनच लक्षात येतं आपले हे वडे अजिबात सोडा न घालता आतून किती छान असे जाळीदार तयार झालेले असतील. खमंग कुरकुरीत तर आहेच. तयार झालेले डाळ वडे तुम्ही असेच देखील खाऊ शकता, नाहीतर मग सॉस सोबत एखाद्या हिरव्या चटणी सोबत सर्व करू शकता. तयार झालेले डाळ वडे लगेचच सर्व करायला घेऊयात. खमंग, खुसखुशीत, पौष्टिक, अजिबात तेलकट न होणारे, अजिबात सोडा न वापरता मिश्र कडधान्यांचे आपले डाळवडे या ठिकाणी तयार झाले आहेत. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आवाज तर आपण बघितलाच, किती कुरकुरीत आलाय, अजिबात तेलकटही दिसत नाहीये आणि आतून बघा अजिबात सोडा न वापरता जाळी पडलीये. त्यामुळे आजची ही रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.